आम्ही आता त्यांना सांगितले की आमच्या मागण्या ज्या आहेत ह्या गोकुळ दूध संघाशी संलग्न आहेत. जर गोकुळ दूध संघ सोडून कुठल्या मागण्या आमच्या नाहीत. जर तुम्ही वेळेत दिल्या नाहीत तर आमच्या जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांच्या माध्यमातून गाई म्हशी रेडी आई बहीण आमच्या मुलं बाळ सगळी घेऊन आम्ही या ठिकाणी मोर्चा काढीन. आम्ही ग बसणार नाही. आम्हाला आमचा गोकुळ दूध संघ वाचवायचा आहे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रशासकांना आता विचारण्यात आलं की अधिकारी तक्रारदारांना घेऊन फिरतायत का? बरोबर. तर प्रशासनाने उत्तर मिळालं की याची मला कोणतीही कल्पना नाही किंवा मला माहिती नाही. मग प्रशासनाला डावलून कुठेतरी हा बाजार चालू आहे असं वाटतंय का? 100% ह्याला राजकीय वास यायला आहे. तीच आम्ही सांगायसाठी आलो की 100% जे काम जे चालू आहे पशुखाद्य कारखान्यात एखाद्या तक्रारदाराला घेऊन फिरणं. मग आम्ही म्हटलं आम्ही पण तक्रारदार आहे. आमचा शेतकरी तक्रारदार आहे. त्यांना घेऊन कधी तुम्ही गोकुळ दाखवलाय का आता आल्यापासून? आणि मुद्दाम सुद्रीक साहेब हे अतिशय चांगले अधिकारी आहेत. त्यांना आम्ही असं सांगितले की सत्ता भविष्यात ही महायुतीची येणार आहे. त्यामुळे सुद्रीक साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्या अधिकारावर प्रेशर टाकू नका, चुकीचं काय करू नका आणि आम्ही करू पण देणार नाही तुम्हाला. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे. तुम्ही पाहुणे म्हणून हा दूध संघ 3 महिने तुम्ही जपायचा आहे. तिथून पुढे या महायुतीची सत्ता या ठिकाणी येणार आणि खऱ्या अर्थानं हा गोकुळ दूध संघ फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 3 महिन्यानंतर मोठ्या ताकदीने उभा राहील असं आमचं मत आहे. आताच तुम्ही म्हणलात की राजकीय वास येत आहे असं म्हणलाय की याच्यामध्ये कुठली अदृश्य शक्ती आहे असं तुम्हाला वाटतं? अदृश्य शक्ती काही 100% आहेच. इथून मग अनेक वेळा सांगितलंच ना. जिल्ह्याला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे ना. अब्दुल शक्ती कोण आहे आणि निकाल लागल्यानंतर समजेल की कोण काय आहे. खरं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं नाही. किती दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे उत्तरांसाठी? पुढच्या 8 दिवसाचा. 8 दिवसात अपेक्षा आहे. हो.